सत्तेची मस्ती डोक्यात गेलेल्या एका शिवसेनेच्या शाखा प्रमुखानं महिला पोलीस कॉन्स्टेबलला भर रस्त्यात मारहाण केली। ठाण्यातला हा प्रकार आहे। शाखा प्रमुख शशिकांत कालगुडे यानं एका महिला पोलिसाला ही मारहाण केलेली आहे। कालगुडे हा मोबाईलवर बोलत गाडी चालवत होता, ज्यावेळी या महिला पोलिसानं त्याला हटकलं, ज्यामुळे कालगुडेचा पारा चढला आणि त्यानं शिवीगाळ करत या महिला पोलीस कॉन्स्टेबलला मारायला सुरुवात केली। या प्रकरणी शशिकांत कालगुडे याला अटक करण्यात आली आहे। विशेष म्हणजे ही मारहाण होत असताना या महिला पोलीस कॉन्स्टेबलला वाचवण्यासाठी कोणीही मध्ये पडलं नाही। अखेर एका वकिलानं मध्यस्थी करून हा प्रकार मिटवण्याचा प्रयत्न केला। या दोघांनाही नंतर पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं, ज्या ठिकाणी कालगुडेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। कॉन्स्टेबलने त्यांना पुढे गाडी पुढे काढण्याची विनंती केली। त्याच्यावर त्यांची शाब्दिक बाचाबाची झाली। त्या वाहन चालकांनी जे आहे ते महिला कॉन्स्टेबलला शिवीगाळ केली आणि नंतर पुढे जाऊन उतरून त्यांनी धक्काबुक्की देखील केली। यावेळेला तेथे जे घटनास्थळी साक्षीदार होते तर त्यांनी पुढे येऊन आमच्या महिला कॉन्स्टेबलला मदत केली आणि त्यांनी त्या आरोपितास ताब्यात घेऊन महिला कॉन्स्टेबलला घेऊन ते तातडीने नौपाडा पोलीस स्टेशनला गेले। नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये या करता गुन्हा दाखल झालेला आहे। मी वागळे इस्टेटवरनं नितीनच्या ठिकाणी येत होतो, तर नितीन सिग्नलवर जमा होता पब्लिकचा। तर मी बाईक थांबवून पाहिलं तर एक इसम होता, तो एका महिला पोलीस अधिकाऱ्याला क्रूर मारहाण करत होता आणि इतर लोक बघ्याची भूमिका घेत होती। त्या दोघांना सोडवले आणि नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल केला। आणि माझी हीच विनंती आहे की एका महिला पोलीस अधिकाऱ्याला किंवा मग कुठल्याही महिलेला एका पुरुषाने मारहाण करणं ही आपल्या महाराष्ट्राची, आपल्या भारताची संस्कृती नव्हे।